अनेक तरुण मुलं सोशल मीडियाचा वापर करतात, परंतु काही लोक सोशल मीडियाचा गैरवापर सुद्धा करत असतात. तर अनेक तरुण मुलं सोशल मीडियाच्या मार्फत मैत्रीही करण्याचा प्रयत्न करत असतात. परंतु पश्चिम बंगालमधून अशी एक घटना सध्या समोर आलेली आहे. हा तरुण 1100 मीटर आपल्या गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी गेला होता, परंतु त्याच्यासोबत पुढे काय घडलेलं आहे ते तुम्ही आता व्हिडिओच्या शेवटी नक्की पहा. तर गुन्हेगार XYZ या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. आता ही संपूर्ण घटना काय आहे ते आपण आता पाहूया. तर झालं असं होतं, गजेंद्र चौधरी हा सोशल मीडियाच्या मार्फत त्याने एका मुलीशी मैत्री केली होती. त्यानंतर तिला भेटण्यासाठी तो 1100 किलोमीटर जाणार होता. त्यानंतर त्याने एक कॅब बुक केली, तो गेला सुद्धा होता. परंतु आता पुढे जे घडलं ते अत्यंत भयंकर होतं. तर तो तिथे पोहोचला आणि तिथे पोहोचताच तरुणीच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण केली, ज्यात त्याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे पोलिसांना एका महिन्यानंतर या तरुणाचा सांगाडा सापडला. मिळालेल्या माहितीनुसार मध्य प्रदेशातील छिंदवाडा राजेंद्र चौधरी याच्या वडिलांनी 8 ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात आपल्या मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली होती. गजेंद्र चौधरी पश्चिम बंगालमध्ये गेल्याचे त्यांना पोलिसांनी सांगितले. या प्रकरणात गंभीर दखल घेत पोलिसांनी गुन्हा दाखल करून घेतला, तपास सुरू केला. गजेंद्रच्या कुटुंबियांनी कॅब चालक अनिकेत सोळंकीवर संशय व्यक्त केला. पोलिसांनी अनिकेतची कसून चौकशी केली असता त्याने घडलेली संपूर्ण माहिती पोलिसांना सांगितलेली आहे. आता त्या दिवशी काय झालं होतं ते कॅब चालकाने सांगितलेलं आहे. कॅब चालकाने पोलिसांना सांगितले की तो गजेंद्र चौधरी सोबत छिंदवाडा येथून पश्चिम बंगालच्या मिदनापूर जिल्ह्यात गेला होता. तिथेच जाताच गजेंद्र त्याच्या सोशल मीडियावरील गर्लफ्रेंडला भेटला, पण तिच्या घरच्यांनी गजेंद्रला बेदम मारहाण केली आणि तिथे त्याचा मृत्यू झाला. मी त्याच्यासोबत निघालो, पण वाटेतच त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर घाबरून मी गजेंद्रचा मृतदेह जंगलात फेकून दिला. चालकाच्या कबुलीनंतर ग्रामीण पोलीस ठाण्याचे प्रभारी आणि त्यांचे पथक पश्चिम बंगालला पोहोचले. चालक अनिकेतच्या सांगण्यावरून मिदनापूर पोलिसांच्या मदतीने गजेंद्रच्या मृतदेहाचा जंगलात शोध घेतला असता त्याचा अक्षरशः सांगाडा सापडला. जवळच पोलिसांना मृताचे बूट आणि घड्याळ सापडले. यावरून गजेंद्रच्या कुटुंबियांनी त्याची ओळख पटवली. आता या प्रकरणी तरुणीच्या घरच्यांवर कारवाई होणार आहे. तर अशी पश्चिम बंगालमधून धक्कादायक घटना समोर आली होती. गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी जो आलेल्या मध्य प्रदेशातील तरुणाची निर्गुण हत्या करण्यात आली. या तरुणाने आपल्या सोशल मीडिया गर्लफ्रेंडला भेटण्यासाठी कॅब बुक केली आणि 1100 किलोमीटरचा प्रवास करून मदनापूर गाठले होते. त्यानंतर त्या तरुणीच्या कुटुंबियांनी त्याला बेदम मारहाण केली आणि जो कॅब ड्रायव्हर होता तो त्याला घेऊन जात होता, परंतु त्या तरुणाचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर त्याने जंगलात त्याला फेकून दिले आणि त्यानंतर ही संपूर्ण घटना उघडकीस आलेली आहे. तर सोशल मीडियाचा वापर नक्की करा, परंतु जपून करा. लगेच कोणावरही विश्वास तुम्ही ठेवू नका, किंवा सोशल मीडियाच्या मार्फत तुम्ही एखाद्याशी मैत्री करत असाल तर जरा जपूनच करा. अशा सुद्धा कमेंट्स बऱ्याच लोकांनी केलेल्या आहेत. तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं, तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. जर तुम्ही अजून गुन्हेगार XYZ या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करून घ्या. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. नमस्कार.